नमस्कार मित्रांनो, मी लॅब टेक्निशियनचे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे. तर आज आपण पाहणार आहोत आयक्रोमा 2 या मशीनवर TSH म्हणजेच थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन याची अचूकपणे तपासणी कशी लावली जाते. तर सर्वात आधी आपण पेशंटचं सॅम्पल हे सेंट्रिफ्यूज करून घेणार आहोत. सॅम्पलला आपल्याला चांगलं 2 ते 3 मिनटं सेंट्रिफ्यूज करावं लागते. तोपर्यंत आपण बघू आयक्रोमा 2 ही मशीन. सर्वात आधी आपल्याला एक डिटेक्शन बफर घ्यावं लागते, जे की आपल्याला किट सोबत येते. डिटेक्शन बफर आपण बघू शकता हे पावडर फॉर्ममध्ये असते. तर सर्वात आधी आपल्याला 150 मायक्रोलिटर बफर हे डिटेक्शन बफर ट्यूबमध्ये टाकायचे आहे. ते मायक्रो प्रिपेटच्या साहाय्याने आपल्याला टाकायचे. आपण बघू शकता मी 75 मायक्रोलिटरवरती प्रिपेट सेट केलेली आहे. 75 असे 2 वेळा करून मी बफर त्या डिटेक्शन बफर ट्यूबमध्ये टाकणार आहे. आपल्याला व्यवस्थितपणे लावून व्यवस्थितपणे ठेवायची आहे व आपल्याला DSCची किट घ्यायची आहे व ती व्यवस्थितपणे फोडून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे पेशंटची आयडी किंवा त्या किटला लेबलिंग करणे अत्यंत महत्त्वाचे असते. लेबलिंग झाल्यानंतर आपले सॅम्पल सेंट्रिफ्यूज झालेलं असेल. आपल्याला सेंट्रिफ्यूजमधून आपले सॅम्पल व्यवस्थितपणे बाहेर काढायचे आहे. व्यवस्थित कार्ट्रेजवरती टाकायचं आहे. नंतर आपल्याला मशीनच्या कार्ट्रेजमध्ये किट सेट करायचे आहे व नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वात आधी पेशंट ID किंवा पेशंट नेम हे टाकायचं आहे. पेशंट नेम टाकल्यानंतर आपल्याला सॅम्पल टाईप चूज करायचं आहे. सॅम्पल टाईप टाकल्यानंतर आपल्याला स्टार्टवरती क्लिक करून 12 मिनिट